चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे। याचे साक्ष देणारे अनेक पुरातन वास्तू आजही जिल्ह्यात ताठमानेने उभे आहे। मात्र हे वास्तू आता शासकीय आणि प्रशासकीय उदासीनतेचे बळी जात असून जीर्ण अवस्थेत पोहोचत आहे। असे असतानाच या वास्तूंना पुन्हा जिवंतपणा देऊन त्यांचा जीर्णोद्धार करण्याची कला भद्रावती येथील प्रशांत सावरे यांच्या मनगटात असून त्यांनी आपल्या कलाकृतीने भद्रावती येथील नागमंदिरामध्ये जीर्ण अवस्थेत असलेल्या गुरुदेव दत्त आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीत जिवंतपणा ओतलाय। हे आहे भद्रावती येथील प्रशांत सावरे यांचे उच्च शिक्षण नागपूर येथे झाले। त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे 3D ॲनिमेशन पूर्ण केले आहे। मात्र आता ते पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजेच भद्रावती येथे स्थायी झाले असून त्यांच्या अंगी असलेला कलागुण भद्रावती येथील नागमंदिरात जीर्ण झालेल्या मूर्तीसाठी वरदान ठरत आहे। पुरातत्व विभागाच्या अभ्यासांकडून श्रीपाद चितळे साहेब त्यांच्याकडून आम्हाला असं कळलं की हे जे मंदिर आहे त्याच्या याच्यावरून त्यांच्या अभ्यासावर त्यांनी सांगितलं 1800 ते 2000 वर्षापूर्वीचा असावं। त्यावरच्या ज्या मूर्त्या आहेत कुठल्या कुठल्या मूर्त्या, कारण सगळ्या बघणं होत्या, चेहऱ्यावरून माहीत नव्हतं पण हे मूर्ती कुठली आहे। पण त्यांनी याचा अभ्यास करून कुठल्या कुठल्या मूर्त्या असाव्या याचा शोध घेतला, त्या पद्धतीने त्यांनी आज प्रत्येक जण ह्या दोन्ही मूर्त्या पाहून एवढा खुश आहे आणि आमच्या गावात एवढा चांगला कलाकार असून आम्ही त्याचा उपयोग कशी घ्यावा त्याच्यापेक्षा पूर्ण मुभा दिली, त्यांनी खुल्या मनानं खुल्या दिलाने सगळं काम केलं। भद्रावतीतील प्राचीन वास्तूंपैकी एक असलेले हे आहे नाग मंदिर। 2 ते 2500 वर्षापूर्वी या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असावे असा अंदाज आहे। या मंदिरात प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना पाहायला मिळतो। दगडावर कोरीव काम करून साकार करण्यात आलेल्या कलाकृतीची आयु ही अधिक असते। या दगडांचे आयुष्य कमी होते। याचा परिणाम म्हणून येथील अनेक वास्तू जीर्ण अवस्थेत पोहोचत चालले आहे। याकडे खरे तर पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे, मात्र असे होताना दिसत नाही। त्यामुळे पुरातन वास्तूंची दशा दिवसागणिक अधिकच भीषण होत चालली आहे। मात्र आपल्या गावातील या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा निर्धार करत तेथीलच उच्च शिक्षित प्रशांतने कामाला सुरुवात केली आहे। त्यांच्यात असलेल्या कलागुणांचा वापर करून त्याने येथील जीर्ण झालेले गुरुदेव दत्त आणि भगवान विष्णू यांची मूर्ती होती त्याच अवस्थेत पुन्हा साकार करत प्राचीन कलाकृतींना अगदी शोभेल असाच काहीसा जिवंतपणा त्यांनी या मूर्तीमध्ये ओतला आहे। या मूर्त्या घडवत असताना त्यांनी मार्बल पावडरचा उपयोग केला असल्याने या मूर्त्या दीर्घकाळ टिकेल असा त्यांचा दावा असून मूर्तीवर कोणताही रंग न वापरता फक्त तुपाच्या पॉलिशने या मूर्त्यांना त्यांनी वास्तविक रंग दिला आहे। आणि माझं एज्युकेशन नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये BFA झालेलं आहे, फाईन आर्टमध्ये ATD पण झालेलं आहे आणि हैदराबादला ॲनिमेशन झालेलं आहे, 2D ॲनिमेशन 3D ॲनिमेशन। आणि मी मुंबईला आपलं UTVमध्ये ॲनिमेशनचं काही काम केलेलं आहे, प्राईम फोकसमध्ये केलेलं आहे आणि क्रेस्ट ॲनिमेशन स्टुडिओमध्ये पण केलेलं आहे। ते मंदिरामध्ये आलो आणि या मूर्तीकडे पाहिल्यानंतर यांना म्हटलं, ट्रस्टी लोकांना, सातपुते काकाजी झाले, डॉक्टर साहेबांना, की काका ही मूर्ती आहे या कंडिशनमध्ये कोणाकडून तर तुम्ही करून घ्या, व्यवस्थित दिसून नाही राहिलेला। तर त्यांनी मला म्हटलं की कोणी मिळून नाही राहिलं, पण माझ्या मनामध्ये होतं की मी करू शकतो, पण माझ्यापाशी टाईम नव्हता। तर मग 6 महिन्यानंतर आणखी आलो मी या ठिकाणी, पाहिलं तर मूर्ती आहे त्या भग्नावस्थेत होती। त्यांना म्हटलं का मूर्तीचं काम करू शकतो आपण, मी मला दाखवली मूर्ती या कंडिशनमध्ये, तर तुम्ही करू शकता का? तर त्यांनी माझं काही वर्क पाहिलेलं नव्हतं आणि मी चॅलेंजिंग म्हणून हे काम घेतले आणि जवळपास 5.5 ते 6 महिन्याचा कालावधी लागला। श्री गुरुदेव दत्ताची मूर्ती आणखी विष्णू भगवानची मूर्ती या मूर्तीला, आणि या मूर्तीला 5.5 ते 6 महिन्यामध्ये हिला कंप्लीट केलेला आहे त्या मूर्तीला। आणि हा जो प्रयोग आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही कोणी लोकांनी केलेला असेल, पण माझ्या देखरेखीत आणि कुठल्या पुस्तकामध्ये लिहून हा प्रयोग
ही मूर्ती ज्या कंडिशनमध्ये प्रॅक्टिकलमध्ये बनलेली आहे, जोपर्यंत गोट्याचा जो कालावधी असतो तोपर्यंत जो बनवलेलं प्रॅक्टिकल आहे ते सुद्धा त्याच काळापर्यंत टिकून राहणार. आणि ज्या मटेरियलमध्ये हे काम केलेलं आहे मार्बल पावडरमध्ये, त्याच्यावरती वातावरणाचा कुठलाच परिणाम होणार नाही. आणि याला गोट्यामध्ये लाभ सिस्टीम केलेली आहे आणि तांबा आणखी पितळाला त्या होलमध्ये ड्रिलिंग करून त्याचं पाणी करून सोडलेलं आहे आणि हे चिरकाल अस्तित्वापर्यंत कायम राहणार आहे. त्यासाठी हा सोन्यासारखा दिवस होता. म्हणून मी माझ्या पद्धतीनं माझ्यामध्ये असलेली जी कला आहे, आपल्या गावासाठी जर कुठल्या पद्धतीने कामी येत असेल तर मी ती परिपूर्ण त्या कलेच्या माध्यमाने ह्या मूर्तीला, या मंदिराला सजवण्याचा प्रयत्न केला. आणि या मंदिरामध्ये आणखी दुसरी कुठे जर असं जर काम मिळालं तर त्या पद्धतीनं मी तिथे पण चांगल्या पद्धतीने काम करून जाणार. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक प्राचीन वास्तू आहेत, मात्र दुर्लक्षितपणामुळे या वास्तू काळाच्या ओघात गहाळ होण्याच्या मार्गावर आहे. असे झाल्यास चंद्रपूरचे मोठे वैभव लुप्त होणार. त्यामुळे पुरातत्व विभागाने प्रशांतमध्ये असलेल्या उत्तम कारागिरीचा आधार घेत या सर्व वास्तूंचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. असे झाल्यास येणाऱ्या भावी पिढ्यांनाही आम्ही चंद्रपूरचा इतिहास या वास्तूतून घडवू शकू. बाईट तिसरी. हे नागमंदिर आहे भद्रावतीचं. जवळपास 2 ते 2,500 वर्ष पुरातत्व आहे. इथं बऱ्याचशा भग्न अवस्थेत मूर्ती होत्या. भद्रावतीच्याच एका सुशिक्षित आणि चांगल्या कारिगरांनी, पण त्याला आर्टिस्ट्री म्हणता येईल आपल्याला, त्यांनी इथल्या लक्ष्मीनारायणाची मूर्ती खूप व्यवस्थित प्रकारे त्याच्या जी अवस्था होती जुनी, त्या अवस्थेत आणून ठेवलेलं आहे. ती भग्न होती आधी, पण इथं ती देखणी झालेली आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तीचं पुरातत्व विभागाने उपयोग करून घ्यावा. भद्रावतीसारख्या लहान परिसरात इतका चांगला कलाकार आपल्याला उपलब्ध आहे. मला असं वाटतं, माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की पुरातत्व विभागाने या कलाकाराची दखल घ्यावी, महाराष्ट्र शासनाने या कलाकाराची दखल घ्यावी आणि डिस्ट्रिक्टमध्ये जितके काही पुरातत्व मंदिर आहेत, काही भग्न अवस्थेत आहे, आणखी काही आहे, याचा उपयोग करावा. आणि भद्रावती तर खूपच वाव आहे. इथं जर या सगळ्या मूर्ती चांगल्या केल्या तर इथल्या लोकांना त्याची देखरेख करता येईल, पर्यटनाला वेळ मिळेल आणि इथं जे बेरोजगार लोक आहेत किंवा काही असे परिवार आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांना रोजगार मिळेल. त्यांच्याकडून याचा उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं.